छोटी बहुत हो जाते थे अकेले कामच नाही. हे काम यायला पाहिजे. हो. त्यावर दिसेल हा डिझेल टॉवर, डिझेल बिल्डर टॉवर बोलतो इकडे मध्ये असा मोठा एरिया पूर्ण वावटेवाडी आहे आणि याच बाजूला शाळा आहे टॉवरच्या याच. नमस्कार मंडळी, तुमचं स्वागत करतो आपल्या चॅनलच्या व्हिडिओमध्ये. आज आहे 15 जून असल्यामुळे आज माझ्या विहानचा माझ्या मुलाचा शाळेचा पहिला दिवस आहे. 6वीला गेलाय तो. तर आज सुरुवात झालेली आहे 15 जूनची. खरंच हे सर्व बघूनच माझ्या शाळेची आठवण आली. आम्ही पण त्या गावी जेव्हा होतो गावी त्यावेळी 13 किंवा 15 जूनला शाळा भरायची. आज शाळेत चाललो विरारमध्ये. असं वाटतं की पाठी तुम्ही बघत असाल की गावचं सीन आहे, पण विरारमध्ये राहतो गावचं सीन ते फिलिंग होतो. शाळा आहे सेंट पीटर्स, त्या 10 मिनिटं अंतरावर आहे इथूनच घरापासून माझ्या विहान आहे पाठीमागे. तर आपण जाऊया आता शाळेकडे. नक्कीच तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. इकडे गुड मॉर्निंग झालेली सर्वांचं. सो काही लोक जॉगिंग आहे इकडे. असं आहे की हा विरारचा सीन आहे इकडे फुलपाडा रोडला. स्टेशन बाजूला रोड आहे आणि खूप छान वातावरण झालं सकाळचं. काही लोक इकडे जॉबला जातो. विरारला राहणं म्हणजे 3:30ला पहिली ट्रेन चालू होते, सुरुवात होते ट्रेनची. 3 वाजता लोक उठतात प्रवास करण्यासाठी. हा विरारचा प्रवास आहे. काही लोक आता जॉबला निघत त्याच रोडने. पुढे आहे गांधी चौक, इकडे फुलपाडा रोड आहे इकडे. काही लोक कामात चाललेले आहेत, काही लोक इकडे उठते जॉगिंग करायला वगैरे. मस्त वातावरण झालेलं आणि झालेलं इकडे. अकेले कामच नाही. हे काम यायला पाहिजे. हो. चला, आमच्या बाबूची शाळा आणि विहानची सेंट पीटर्स हा रोड गेला स्टेशनला. छोटी बहुत हो जाते थे. तर आपल्या हिशोबाने तर नमस्कार मंडळी, हा होता विहानच्या शाळेचा प्रवास. आणि आता जस्ट त्याला मी शाळेतून सोडून आणले. ऍक्च्युली विरार आता डेव्हलप होत चाललाय असं म्हणायचं. मोठे टावर बनत आहे ठिकाणी. बघा ना इकडे हा पूर्ण विरार दिसतो इकडे. हा डिझेल टॉवर, डिझेल बिल्डर टॉवर बनतो इकडे मध्ये. असा मोठा एरिया पूर्ण वावटेवाडी आहे आणि याच बाजूला शाळा आहे टॉवरच्या याच रोडला इकडे. आणि खरंच हा पूर्ण विरार दिसतो इकडे. ईस्टचा भाग आहे पूर्ण पट्टा. फुलपाडा रोड आहे इकडे. हा पूर्ण गेला तिकडे. इकडे जीवदानी आईचं मंदिर आहे त्या साईडला पुढे. पूर्ण इकडे या साईडला वावटेवाडी आणि इकडे किंवा याच रोडला सेंट पीटर शाळा आहे. जी लोक विरारचे असतील ना त्या लोकांना नक्की माहिती असेल. तर हा होता विहानच्या शाळेचा पहिला दिवस. विरारला कुत्र्याचं तर अफाट हे पैदाच आहे इकडे. चिक्कार या ठिकाणी कुत्रे आहेत. खरंच सूर्योदय झालेल्या या ठिकाणी 6:30 वाजता. लोक निघालेले आहेत. रिक्षावाले तर म्हणायला नको या ठिकाणी. 3:30-4ला चालू होतात रिक्षावाले, कारण पहिली ट्रेन विरारची 3:30लाच आहे. या ठिकाणी काही लोक गाड्या शिकत आणि नवीन आहेत लोक ते या ठिकाणी शिकवत आहेत. आणि हा पुन्हा जागा आता खाली आहे विरारला या ठिकाणी. पूर्ण बघा ना पट्टा बाकी इकडे डेव्हलप होण्याचा. काही लोकांची गावावाले त्यांची जमिनी आहेत पुढे. खूप डिमांड ह्या जागेला येणार. खूप काही जागा पडल्या जुनी झाडं त्या ठिकाणी. सुंदर वातावरण झाले सकाळचं. आणि शाळा असते 6:45ची, 6:45. पहिला दिवस शाळेचा. हे सर्व बघून गावाकडची आठवण येते.
चिंचेचं झाड इकडे आहे. मोरेश्वर नगर, आम्ही ज्या ठिकाणी सध्या राहतो मोरेश्वर नगरमध्ये, तिकडे हे वज्रेश्वरी कॉम्प्लेक्स हा इकडे मोरेश्वर नगर आहे. सर्व ह्या लोकांनी जागा जपून ठेवली गावामध्ये, खूप फायदा होणार लोकांचा. क्रिकेट वगैरे खेळायला मजा येते ह्या ठिकाणी. सर्व जुनं झाड आहे विरारमध्ये असं मला फळाचं झाड आहे, छान झाड आहे इकडे. हे बघा ना, तर नमस्कार मंडळी, हा होता विहानच्या शाळेचा पहिला दिवस. शाळा या ठिकाणी विरारमध्ये पण म्हणजे आपल्या बावटेवाडीच्या बाजूला सेंट पीटर स्कूल आहे, तो ह्या ठिकाणी आहे. म्हणजे पहिलीपासून आता तर तो 6वीला गेलेला आहे, 6ला. तर हा होता पहिला दिवस. 15 जूनची शाळा होती. सर्व हे बघून गावाकडची आठवण झाली का आम्ही पण त्या टायमाला होतो शाळेमध्ये गावाकडे. 13 जून ते 15 जूनला शाळा सुरू व्हायची. खरंच खूप आनंद व्हायचा या गोष्टींनी वाट बघायची. आज थोडाफार पाऊस हवा होता ह्या गोष्टीसाठी, कारण पावसामध्येच शाळा सुरू होते. खरंच बघून बरं वाटतं आणि गावाकडची आठवण आहे. पण आजची एक सांगायचं होतं, गावची अशी परिस्थिती झाली ना गावाकडे माझ्या, यावर्षी शाळा बंद पडणार आहे. कारण गावी शाळेची काही मुलंच नाही आहेत. पूर्ण गाव खाली झालेलं आहे. सर्व माणसं मुंबईमध्ये आले आहेत. विरार, नावाचा किंवा कल्याण डोंबिवली किंवा गोरेगाव, अंधेरी वगैरे. कारण पूर्ण ह्यावर्षी विचारलं की शाळाच बंद झालेली आहेत, म्हणजे गावात मुलंच नाही आहेत. तर मित्रांनो, थांबतो या ठिकाणी. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत आपण अशा नवीन व्हिडिओ घेऊन येऊ. बाय बाय आणि धन्यवाद.